नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनिल जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी ते दाखल झालेत। अनिल जाधव भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। जाधव यांच्या उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतः हेमंत गोडसे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। याबाबतची ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत त्यांची डोकेदुखी जागा वाटपापासून उमेदवारी जाहीर होण्यापर्यंत होती, मात्र आता देखील शांतिगिरी महाराज यांच्या लढाईने ही निवडणूक अटीतटीची झाली। मात्र आता अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। त्यासाठी हेमंत गोडसे हे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या समवेत दाखल झालेत। काय सध्याचे ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच, कारण खरं तर महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र जे ते 2 दिवसापूर्वी पुढे आलेले होतं। कारण भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अनिल जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आपल्याला नाशिक लोकसभामधून उमेदवारी मिळावी यासाठी ते ठाम होते। मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झालेले होते आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेला होता आणि आपण कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार या निर्णयावर ते ठाम होते। मात्र आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली। देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकारचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे की अनिल जाधव हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे। त्यामुळे भविष्यात कुठेतरी तुमचा नक्कीच विचार करण्यात येईल असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे। आणि या सगळ्या आश्वासनानंतर अनिल जाधव हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत आहे। परंतु विशेष बाब म्हणजे महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे हे त्यावेळी तिथं दाखल झाले। खरं तर अनिल जाधव यांच्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता होती। असं असताना देवेंद्र फडणवीसांमुळे खरं तर आता ही आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो अनिल जाधव हे मागे घेत आहे। त्यामुळे एकूणच आता हेमंत गोडसे यांचा मार्ग सुकर झालेला आहे, तर अनिल जाधव यांनी आपली उमेदवारी आता मागे घेत आहे। नक्कीच महेश, यामुळे कुठे ना कुठे अटीतटीच्या या लढाईमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना मात्र दिलासा मिळाला, हे खरंच आहे। खूप खूप धन्यवाद महेश या सविस्तर अशा माहितीबद्दल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी दाखल झाल्यात अनिल जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत। हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत गोडसे देखील त्यांच्या समवेत त्या ठिकाणी आहेत। कदाचित ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या नंतर आता हेमंत गोडसे यांच्यासाठी या ठिकाणची लढाई आता आणखीन सोपी होणार आहे। मात्र या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात सध्या हेमंत गोडसे अशा प्रकारची लढाई सुरू आहे। या मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात, यानंतरची राजकीय समीकरणं मतदारसंघातली कशी असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनिल जाधव हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, मात्र ते आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्यामुळे हेमंत गोडसे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। तर यावरती देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ते देखील पाहूया। अनिल जाधव हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि अत्यंत जुने अशा प्रकारचे कार्यकर्ता आहेत। सातत्याने पक्षाच्या वाढीत त्यांनी अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे। त्यांनी नाशिक लोकसभेमध्ये आपला फॉर्म भरला होता, पण मी त्यांना विनंती केली की आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये ही जागा शिवसेना पक्षाला गेलेली आहे, त्यामुळे आपण शिवसेनेला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे। आणि त्यांच्यासोबतचे जे सगळे समर्थक आहेत त्यांना देखील मी हे सांगितलं की अनिल जाधव पक्षाचे आहेत, त्यांचा योग्य विचार आम्ही करणार आहोत। ते कुठल्या तरी सभागृहात गेले पाहिजेत, त्यांना काही ना काही काम करायची संधी मिळाली पाहिजे, भविष्यात त्यांचा विचार झाला पाहिजे। या संदर्भात गांभीर्याने पक्षात मी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून घेऊ। पण आज मी त्यांना ही विनंती केलेली आहे आणि मला विश्वास आहे त्यांनी मला हे सांगितलं की मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्ष जे सांगेल ते मी निश्चितपणे करेन। त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।